तर कल्याण डोंबिवली मनपाच्या नालेसफाईचा दावा फोल ठरलेला आहे। अनेक ठिकाणी नालेसफाईला सुरुवातही झाली नाहीये। त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने नालेसफाईचा दावा केला होता। हा दावा फोल ठरलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत जे नाले येतात त्या नाल्याची सफाई जी आहे ती ज्याप्रमाणे महानगरपालिकेने दावा केलेला आहे तो दावा कुठेतरी फोल ठरतोय। कारण की बऱ्याच ठिकाणी डोंबिवलीमध्ये MIDC असेल किंवा डोंबिवलीचा जो निवासी भाग असेल यामध्ये नाले सफाई हवी तशी झालेली नाही किंवा किंबहुना काही ठिकाणी नाले साफ झालेलेच नाहीत। तर काही ठिकाणी नाले जे आहेत त्याचे दिवाळं तोडण्यात आलेले आहेत। अगदी लोकप्रतिनिधीच्या घराजवळच नाल्याची ती दिवाळं तोडून ते नाले जे आहेत ते अद्याप साफ करण्यात आलेले नाहीत। यावर्षी पावसाला विलंब झालेला आहे, मात्र जर पाऊस आला तर इथे पाणी तुंबायला वेळ लागणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करोडो रुपये खर्च करून जर नाले सफाई जर होत नसेल तर हा पैसा जातो तरी कुठे, हा सर्वसामान्यांचा प्रश्न इथे निर्माण होतोय। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली। लोकांनी पण बाटल्या कचरा त्याच्यात टाकलाय, पण कमसे कम 1 वर्ष KDMC साफ करते ते इमानदारीने करावं अशी आमची इच्छा आहे। आता बघा ना, रिजन्सी अनंतम इथे एका लोकप्रतिनिधीचा बंगला पण आहे जवळ आणि तिथेच त्या नाल्यात कचरा आहे। म्हणजे एक एवढं वाईट वाटतं की कमसे कम घाबरून तरी त्यांनी या कचरा उचलायला पाहिजे होता KDMCनी। स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पण एकदम बेकार आहेत आणि अशा प्रकारे जर ते करत असतील तर ते चुकीचं आहे। माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी तो गाळ काढून तो पुन्हा नाला बांधावा आणि आम्हाला जो आरोग्याला जो धोका आहे तो त्याचं प्रमाण कमी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो।